ओंकार दे जे आदर्श शिंदेने हे गाणं गायले. अंधारल्या दाही दिशा. खूप छान गाणं आदर्श गायलंय. चांगलं म्यूजिक पण चांगलं केले गेले. टास्क था कि ये सिंगिंग कौन करेगा, ये गाएगा कौन. काफ़ी नेम्स आए, हमने डिस्कस किया नीरज सर के साथ, बट एक नेम जो मेरे जहन में अटक गया था वो आदर्श शिंदे का. ठीक आहे ना, सुपर. आणि आयुष्यात मी जे काही 200-250 सिनेमे केले, आज आयुष्यात पहिलं असं मला गाणं मिळालं. ते जरा उसने अवसान तू जगण्याचे. नियाज सिद्दीकी जे आमचे दिग्दर्शक. मोडलो पडलो नाही तरी खचलो, मिटुनी डोळे मी तुला साद घालतो. दुःखाची आज तुम्ही मला बघताय की वेगळ्या गेटअप मध्ये मी, पण हा सुद्धा गेटअप अर्धा आहे, अजून त्यात ॲडिशनल गेटअप आहे. तुम्ही गाणं बघाल तेव्हा त्यातली तुम्हाला गोम कळेल, त्याची गंमत आहे ती तुम्हाला. ओंकार दे गालवारा जळतो मी एक तारा. नियाज सिद्दीकी जे आमचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी मला जे कथा जेव्हा सांगितली तेव्हा म्हटलं हे काम मी करणार आहे. हां सर, आप करोगे. तसं तुला कॅरेक्टर ना, आपण डिरेक्टर हो ना, डिरेक्टर मी आहे ते सोडा, पण ॲज अ ॲक्टर तुला कसं काय सुचलं किंवा मी करावं असं तुला का वाटलं. तो म्हणाला की नाही, मी तुमच्याशी खूप वर्ष बघतोय तुमचं काम, तुम्ही खूप चांगले कॉमेडीन आहेत, पण कॉमेडीनसुद्धा एक चांगला ॲक्टर असतो, तो सिरियस काम चांगलं करू शकतो, म्हणून मी तुम्हाला घेतोय. या लाईनवर लगेच मी त्यांना हो म्हटलं. चांगलं कॅरेक्टर, एक चांगला सिनेमा कोणाला नको आहे. ओंकार दे घालवारा जळतो मी एक तारा. अश्रूंना दे किनारा. गाणं ते छान शूट केलंय मी, वेगवेगळ्या लोकेशनचा शूट केलंय. त्याची गंमत अशी आहे की त्या गेटअपमध्ये मला कोणी ओळखलं नव्हतं. भर गर्दीत मी हे गाणं शूट केलं. यशराज, अंधेरी, वरळी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी ते गाणं आम्ही ते शूट केलं गाणं. त्यामुळे हा एक वेगळा सिनेमा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय, हिरो नावाचा, आणि ते तुम्ही एन्जॉय करा. एक वेगळा विजय पटकन म्हणून तुम्ही एन्जॉय करा, याची मी तुम्हाला नक्की खात्री देऊ शकतो.